महानगरपालिका शिक्षण विभागात अनेक परप्रांतीय शिक्षकांनी बनावट जात प्रमाणपत्राचा आधार घेऊन नोकरी मिळवली असल्याची गंभीर तक्रार समोर येते। पालिकेतील एका शिक्षकाने राज्य माहिती आयुक्तांकडे ही माहिती दिल्यानंतर या प्रकरणावर कागदपत्रे देण्यास पालिका प्रशासनाने टाळाटाळ केली। त्यामुळे राज्य माहिती आयुक्त राहुल देशपांडे यांनी मुंबई महापालिकेसह सर्व शासकीय आस्थापनांना फटकारलंय। आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचे सर्व दस्तऐवज सार्वजनिक करावेत, त्यात पारदर्शकता आणावी असा व्यापक निकाल राज्य माहिती आयुक्तांनी नुकत्याच झालेल्या सुनावणीत दिला आहे। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून आरक्षणाचा लाभ मिळवून नोकरी प्राप्त केली आहे। त्यासोबतच त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र लावल्यामुळे या कर्मचाऱ्यांना जे लाभ उकळलेत त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अपव्ययित झालाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणं आवश्यक आहे असं घुगे यांनी स्पष्ट म्हटलंय। घुगे यांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे 370 कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची माहिती मागितली होती, मात्र मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ही माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे आता अखेर घुगे यांनी याची तक्रार राज्य माहिती आयोगाकडे केली आहे। या आयोगाने 23 सप्टेंबर रोजी सुनावणीत घेऊन तातडीने माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत।